आमच्या संकल्पसिद्धी मेसमध्ये कालचा मेनू होता संडे स्पेशलसाठी इडली सांबर. मग त्या इडली सांबरचं थोडंसं पीठ उरलेलं होतं. मग म्हटलं ते कारणी लागन म्हणून मी नारळ होता, छोट्या मुलाचा सत्कार झालेला होता भाषणासंदर्भात, तर त्याचा तो नारळ होता शिल्लक. मग मी म्हटलं पटकन घरात कचरा होण्यापेक्षा बाहेर जाऊन नारळाचं कपट काढून घेतले आणि पटकन मी नारळाचे कपट काढून घेतल्याच्या नंतर तो नारळ फोडून घेतला, छान असा सोलून घेतला आणि फोडून घेतला. त्या नारळातही मला वाटलं जास्त पाणी निघेल, पण काय थोडंच नारळात पाणी निघालं. मुलांना नाश्त्यासाठी चाललं होतं आम्हाला डोसे आणि नारळाची चटणी बनवू, तर मग मी ठरवलं की नारळाची चटणी आणि डोसे बनवावेत मुलांना नाश्त्यासाठी. मग त्यासाठी तो नारळ मी असं चाकूने पटपट पटपट त्याचे छिलके काढून नारळाचे काप काढून घेतले. सकाळी सकाळी सगळी घाईच असल्यामुळे एवढे घाईघाईने नारळाचे पटकन छोटे छोटे काप काढून घेतले. दोन्ही मुलांना क्लासला जायची घाई आणि नाश्त्याची घाई एकच. आज थोडासा उशीर झाला आणि मग त्यासाठी मी पटकन ठरवलं पोहे बनवण्यापेक्षा आपले डोसे आणि नारळ चटणी बनवावी. दारातच पुदिना होता, तर म्हटलं पटकन पुदिना घेऊन आले. ते नारळाचे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले सगळे. त्याच्यानंतर लसूण पाकळ्या टाकून घेतल्या थोड्याशा, त्याच्यात पुदिना टाकून घेतला, तशी हिरवी मिरची थोडी कट करून टाकून घेतली आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि छान असं बारीक करून घेतलं. मग या चटणीला तडका देण्यासाठी मी कढई गॅसवर मांडून कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं, जेणेकरून मोहरी चांगली तडतडन अशी मोहरी जिरे टाकून घेतले आणि ती फोडणी मी त्या चटणीमध्ये टाकून घेतली. चटणीमध्ये थोडी कोथिंबीर वरून चिरून टाकली, पण माझ्या आठवणीतच राहिलं नाही कढीपत्ता टाकायचा. मग त्यासाठी मी काय केलं, परत कढीपत्त्याचे पाने 4-2 पानं मी परत कढीपत्त्याचे कढईमध्ये फोडणीला टाकून घेतले आणि ते कढीपत्त्याचे पानं त्याच्यावर टाकून घेतले. आता पटकन डोश्याचा तवा मांडला आणि डोसे करायला सुरू केलं. दोघंही सोबतच जाणार असल्यामुळे दोघांची बी घाई, आई मला भूक लागली, आई मला नाश्त्याला दे, मला पटकन जायचे, मला घाई आहे, असं करत करत पटकन मी डोसे करून घेतले. असे छान असे कुरकुरीत डोसे झाले. हे पाहू शकताय, खूप छान असे डोसे झाले. मी तव्याला जास्त कधीही तेल लावत नाही डोसे करताना. आयतच इडलीचं आणि त्याचं पीठ होतं, त्याच्यामुळं डोश्याचा खरंच आज लवकरच नाश्ता करण्यात आला आणि दोन्ही पण मुलांना जेवायला वाढलं. पाहू शकताय, खूप छान आनंद घेतला आणि खूप छान चटणी पण झालेली होती. घाईतच केली पण खूप छान टेस्ट झाली होती. तुम्हीही एकदा नक्की करा आणि आनंद घ्या. तर पहा आमचा आज कसा नाश्ता झाला ते.